नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीमधील लिपिक या पदासाठी ऑनलाईन परीक्षेची माहिती पुस्तिका ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध झालेली आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, तर परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक विषयानुसार काही नमुना प्रश्न दिलेले आहेत. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर परीक्षेचं स्वरूप आणि काही महत्त्वाच्या सूचना आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक विषयानुसार जे नमुना प्रश्न दिलेले आहेत त्यांचं संपूर्ण स्पष्टीकरण याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर ऑनलाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर आपल्याला इथं विषयानुसार प्रश्नांची संख्या दिलेली आहे, जी की ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, जाहिरातीमध्ये देखील याचा उल्लेख केलेला होता. तर बघा, प्रत्येक विषयानुसार आपल्याला प्रश्नांची संख्या आणि त्याच्यासाठी किती वेळ असेल ते दिलेलं आहे. त्याचसोबत माध्यम म्हणजे ते प्रश्न कोणकोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये बाकीचं जर म्हटलं तर सर्व जे विषय आहेत मित्रांनो, याच्यामध्ये बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान वगैरे, त्यासोबतच संगणक व त्याच्यासोबत आपल्याला पुढे जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ता, हे जे आपल्याला विषय आहेत मित्रांनो, याचे सर्व प्रश्न तुम्ही मराठी प्लस इंग्लिश लँग्वेजमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये बघू शकता. परंतु जे भाषा विषय आहेत मित्रांनो, इंग्रजी व मराठी हे जे भाषा विषय आहेत मित्रांनो, जसं की मराठीचे जे प्रश्न आहेत ते फक्त मराठी लँग्वेजमध्येच दिसतील आणि इंग्लिशचे जे प्रश्न आहेत ते फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच दिसतील मित्रांनो. बाकी जास्त काही आपल्याला इथं सांगण्याची गरज नाही मित्रांनो. बाकीच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत, हे जे PDF आहे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून या PDF मध्ये महत्त्वाच्या काही सूचना दिल्यात ते तुम्ही बघू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं नमुना प्रश्न किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न देखील ऍड केलेले आहेत, तर त्यांचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. बघा, संपूर्ण जर म्हटलं तर प्रत्येक विषयावरती नमुना प्रश्न दिलेत, भरपूर प्रश्न आहेत मित्रांनो आणि या प्रश्ना व्यतिरिक्त आपल्याला माहिती देखील याच्यावरती विचारली जाऊ शकते मित्रांनो. ती देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. सर्वप्रथम या PDF मध्ये जर म्हटलं तर संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती आपल्याला मराठी भाषेमध्ये दिली आणि तीच माहिती आपल्याला पुढे इंग्लिश भाषेमध्ये दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्याच्याच खाली जर म्हटलं तर संपूर्ण जे प्रश्न आहेत त्यांचं संपूर्ण स्पष्टीकरण मी याच PDF मध्ये ऍड केलेलं आहे. टेलिग्राम ग्रुपवरती हे PDF तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम सहकार या विषयावरती काय महत्त्वाचे नमुना प्रश्न दिलेले आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. सहकारी पतसंस्थावरती राज्य सरकार आणि त्याचसोबत RBIचे दुहेरी नियंत्रण असावे, याच्यासाठी RBIला या प्रक्रियेतून वगळून त्यांना कोणाच्या नियंत्रणाखाली आणले जावे, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारलाय मित्रांनो. थोडीशी जी वाक्य रचना आहे किंवा पर्याय देखील आपल्याला जर म्हटलं तर या नमुना प्रश्न पत्रिकेमध्ये चुकीचे दिलेले आहेत मित्रांनो. काही अडचण नाही, संपूर्ण प्रश्न मी टायपिंग करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये टायपिंग मध्ये मी काहीच बदल केला नाही, जसं आपल्याला नमुना प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न आणि पर्याय दिले तेच दिले, परंतु स्पष्टीकरणामध्ये याच्यामध्ये आपण संपूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली आहे, जेणेकरून त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला समजून येईल. तर या प्रश्नात आपलं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक C म्हणजेच बँकिंग नियमन कायदा. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मित्रांनो. सहकारी पतसंस्थावर राज्य सरकार व त्याचसोबत RBIचे दुहेरी नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भात आपल्याला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट महत्त्वाचं आहे असं सांगता येईल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक C हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट म्हणजेच बँकिंग नियमन कायदा हे आपल्याला इथं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, आणि RBI आणि बँकिंग क्षेत्राच्या नियमाशी संबंधित हा महत्त्वाचा कायदा आहे, हे देखील आपल्याला इथं सांगता आलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, परीक्षेमध्ये जर म्हटलं तर आपल्याला RBI, नाबार्ड त्याचसोबत आपल्याला इतर ज्या पण सहकारी संस्था आहेत मित्रांनो, या महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्यावरती वारंवार तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने आपण संपूर्ण नोट्स आणि टेस्ट देखील उपलब्ध करून देतोय. हे PDF तुम्हाला टेलिग्राम वरती आपल्याला भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही जॉईन होऊन हे PDF डाउनलोड करू शकता आणि तिथं संपूर्ण बाकीचं स्पष्टीकरण जाणून घेऊ शकता. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. उत्पादन, विपणन प्रक्रिया, त्याचसोबत दुग्ध सहकारी संस्था ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, तर त्यांना काय म्हटले जाते असं म्हटलंय. तर त्यांना काय म्हटलं जातं मित्रांनो, बिगर पत सहकारी संस्था म्हणजेच ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. उत्पादन, त्यासोबत विपणन प्रक्रिया आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित सहकारी संस्था थेट कर्ज देण्याचे मुख्य काम करत नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे त्यांना नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह म्हणतात म्हणजेच बिगर पत सहकारी संस्था. ठीक आहे, नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह म्हणजे ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, मराठी अर्थ आणि इंग्लिश अर्थ दोन्ही तुम्हाला इथं माहिती पाहिजे. आणि हे कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला डेअरी, मार्केटिंग, प्रोसेसिंग इत्यादी संस्थांमध्ये याच्यामध्ये येतात असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. आणि ग्रामीण विकासामध्ये जर म्हटलं तर त्यांचे महत्त्व जे आहे ते मोठे आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. CS कायद्यानुसार संस्थेची अचल मालमत्ता कोणत्याही टिंबटिंब उपक्रमासाठी वापरू नये. तर कोणत्या उपक्रमासाठी वापरू नये मित्रांनो,
मित्रांनो राजकीय, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला सीएस कायद्यानुसार, सीएस म्हणजे सीएसचा फुल फॉर्म देखील कधी कधी विचारला जाऊ शकतो, तो कोऑपरेटिव्ह सोसायटी हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. म्हणजेच कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नुसार आपल्याला संस्थेची अचल मालमत्ता जी आहे मित्रांनो कोणत्याही राजकीय उपक्रमासाठी वापरू नये असं सांगता येईल मित्रांनो. त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते देखील इथे मी ऍड केलेले आहेत. तर बघा सहकारचे 3च नमुना प्रश्न दिले होते. थोडक्यात आपल्याला स्वरूप कसं असेल ते इथं दिलेलं होतं, जे की ऑलरेडी आपल्या ज्या नोट्स आहेत मित्रांनो, नोट्समध्ये हे सर्व जे पॉईंट आहेत ते कव्हर केलेले होते. बँकिंगचे देखील सर्व पॉईंट इथं आपण आपल्या नोट्समध्ये किंवा आपले जे मागच्या आता लेटेस्ट आपल्या टेस्ट सिरीज चालू आहेत मित्रांनो, त्या टेस्ट सिरीज मध्ये भरपूर पॉईंट इथं कव्हर केलेले आहेत मित्रांनो. म्हणजे स्वरूप आपण ऑलरेडी त्यानुसारच टेस्ट बनवलेले आहेत मित्रांनो. टेस्ट तुम्हाला कशा जॉईन करायच्या त्याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो. तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पुढीलपैकी काय निर्धारित केले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इथं आपल्याला ए दिलेलं आहे, ग्राहक किंमत, रेपो दर, त्याच्यानंतर बँक दर. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्याला कोणतं सांगता येईल, ऑप्शन क्रमांक 5. ठीक आहे. फक्त बी आणि सी, म्हणजेच आपल्याला रेपो दर आणि बँक दर, ज्याला आपण काय म्हणतो रेपो रेट आणि बँक रेट असं म्हणतो मित्रांनो, हे आरबीआयच्या मौद्रिक धोरणाशी संबंधित दर आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कस्टमर प्राइस इंडेक्स हा आपल्याला आरबीआयचा निर्धारित करत नाही असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. काय आहे आणि काय नाही हे देखील तुम्हाला इथं माहिती पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आता इथं आपल्याला जर म्हटलं तर सीपीआयचा देखील तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, कस्टमर प्राइस इंडेक्स. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. रेपो दर विषयी माहिती, त्यासोबत आपल्याला बँक दर विषयी माहिती, म्हणजेच रेपो रेट आणि बँक रेट याच्याबद्दल माहिती देखील तुम्हाला इथं असायला पाहिजे. याच्यावरती प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे. बाकीचे पर्याय इथे चुकीचे असणार आहेत मित्रांनो. पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, सहकारी बँकेच्या नियमात कोणत्या संस्था सहभागी असतात. याच्यामध्ये नाबार्ड दिलंय, आरबीआय दिलंय, त्यानंतर सहकारी संस्थेचे आपल्याला निबंधक दिले. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच आपल्याला ए बी सी हे वरील ते आहेत ते सर्व. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, सहकारी बँकेच्या नियमामध्ये आरबीआय, त्यासोबत आपल्याला नाबार्ड आणि रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांची भूमिका असते. म्हणजेच आपल्याला इथं जे सहकारी संस्थांचे जे निबंधक आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहे ते देखील त्यांचा देखील समावेश असतो मित्रांनो. म्हणजे कोऑपरेटिव्ह ज्या सोसायटीज आहेत मित्रांनो त्यांचा देखील इथं समावेश असतो. म्हणजे यामुळे तिन्ही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय मित्रांनो, आरबीआय जी की बँकिंग नियमन करते, नाबार्ड जर म्हटलं तर ग्रामीण कृषी आणि त्यासोबत आपल्याला कृषी वित्तीय क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे असं सांगता येईल मित्रांनो. रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे जर म्हटलं तर सहकारी संस्थांची संबंधित राज्यस्तरीय भूमिका इथं बजावते असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठे क्षेत्र कोणते. सर्वात मोठे क्षेत्र कोणते, सेवा क्षेत्र. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आयटी, बँकिंग, विमा, शिक्षण, त्यासोबत आपल्याला आरोग्य, वाहतूक इत्यादी सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला याचा समावेश होतो मित्रांनो, अशा प्रकारचं सांगू शकतो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला जर म्हटलं सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा सेक्टर असं आपल्याला याचा अर्थ माहिती पाहिजे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्र आहे कोणतं, सेवा क्षेत्र, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढील प्रश्न मग आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, चलनी पेटी. ठीक आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात मित्रांनो, करन्सी चेस्ट. ठीक आहे. ही टिंबची संपत्ती आहे मित्रांनो. ठीक आहे. चलनी पेटी ही कशाची संपत्ती आहे मित्रांनो, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयची संपत्ती आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आरबीआयच्या वतीने नोटा साठवल्या जातात. ठीक आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर आरबीआयच्या वतीने नोटा साठवल्या जातात, त्याच्यामुळे ती आरबीआयची संपत्ती मानली जाते मित्रांनो, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला करन्सी चेस्ट म्हणजे चलनी जी पेटी आहे मित्रांनो. ठीक आहे. चलनी पेटी आपल्याला विचारले तर त्याचा थोडक्यात अर्थ काय होतो मित्रांनो, चलन साठवणूक जे केंद्र आहे त्याला चलनी पेटी असं म्हणतात, असं देखील आपल्याला इथं माहिती पाहिजे मित्रांनो. आणि आरबीआयच्या चलन व्यवस्थापनाशी संबंधित आहे हे देखील तुम्हाला इथं समजून आलं. नोटा व चलन वितरण जी पण व्यवस्था आहे मित्रांनो त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका आपल्याला याची ठरते असं देखील सांगता येईल. तर पुढील प्रश्न बघा, पुढील पैकी कोणता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. ऑलरेडी आपल्या टेस्ट मध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला आहे आणि त्याचसोबत आपले काय मागचे जे क्लास झाले त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न मी कव्हर केला होता. तर बघा याच्यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी
मुदत ठेव पावती. ठीक आहे, इथं नाही म्हटलेले मित्रांनो, कोणकोणत्यांचा समावेश येत नाही ते विचारले, त्याच्यामुळे हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणकोणत्या याचा समावेश होतो मित्रांनो. तर आपण जसं की म्हणजे हुंडी म्हणू शकतो, बिल ऑफ एक्सचेंज, ठीक आहे, वचनपत्र म्हणू शकतो, धनादेश म्हणजे चेक म्हणू शकतो. ठीक आहे, तर यांचा समावेश येतो मित्रांनो. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये ठेवू शकतो मित्रांनो, अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, बाकीचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो, त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. इथं आपल्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे जे प्रकार आहेत ते दिलेले आहेत मित्रांनो. तर हे तिन्ही आपल्यासाठी इथं महत्त्वाचे असणार आहेत. तर ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, सामान्य ज्ञान विषयावरती प्रश्नांना इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर चालू घडामोडीवरती जर म्हटलं तर प्रश्न विचारला मित्रांनो, क्रिकेट विश्वचषक 2007 कोणत्या देशाने जिंकला, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलाय मित्रांनो. आता याच्यामध्ये एवढे पण जुने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही मित्रांनो. लेटेस्ट जास्तीत जास्त 1 वर्षाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील असा माझा एक अंदाज आहे. परंतु असं देखील होतं मित्रांनो, कधी कधी जर म्हटलं तर महत्त्वाचा एखादा चालू घडामोडीचा प्रश्न झालेला असेल गेल्या 3-4 वर्षामध्ये, तर तो देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, त्या लेटेस्ट सर्व चालू घडामोडी तसं आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर करून दिलेला आहे मित्रांनो. आणि टेस्ट सिरीज मध्ये भरपूर आपण अशा प्रकारचे प्रश्न इथं कव्हर करत असतो मित्रांनो. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज सर्वात महत्त्वाची असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला हेच पर्याय दिले होते आपल्याला नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये, तर हे यापैकी नाही हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर ते कोणत्या देशाने जिंकले होते हे देखील आपल्याला इथं माहिती पाहिजे मित्रांनो. तर ऑस्ट्रेलियाने जिंकले होते तेव्हा 2007च्या वेळेस मित्रांनो. त्याच्यामुळे या पर्यायामध्ये नाही, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 5 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि बाकीची इथे थोडीफार माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, तर हा अंतिम सामना होता मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि तो ऑस्ट्रेलियाने शेवटचं जिंकलं होतं मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही म्हटलेले आहे. ठीक आहे, कोणते पीक घेतले जात नाही. तर ज्वारी घेतली जाते, गहू, त्यासोबत आपल्याला हे घेतलं नाही, जूट जे पीक आहे ते घेतलं जात नाही मित्रांनो. कापूस घेतला जातो, तंबाखू देखील घेतले जाते मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्वारी, गहू, कापूस त्यासोबत तंबाखू हे पिके महाराष्ट्रामध्ये घेतली जातात मित्रांनो. परंतु जूट हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक नाही किंवा हे घेतलं जात नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर जूट हे जर म्हटलं तर कोणत्या ठिकाणी हे पीक घेतलं जातं मित्रांनो, तर पश्चिम बंगाल म्हणा, त्यासोबत आपल्याला बिहार, तर इतर राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि बिहार अशा प्रकारच्या इतर राज्यामध्ये हे पीक घेतलं जातं मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला, पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील प्रश्न जर म्हटलं तर काय विचारलाय, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात कुंभमेळा भरतो मित्रांनो. तर कुंभमेळावरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. तर आपलं नाशिक हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या नदीवरती हा भरतो किंवा नदीकाठी भरतो. तर आपण म्हणू शकतो गोदावरी नदीच्या परिसरात आपल्याला हे धार्मिक उत्सव इथं साजरा केला जातो मित्रांनो. ठीक आहे, त्याचं महत्व विशेष आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपल्याला गोदावरी नदी ही लक्षात ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला नाशिक, आणि नाशिक जर म्हटलं तर आपल्याला याच्या व्यतिरिक्त कुंभमेळावरती आपल्याला जर म्हटलं तर आपल्या भारतामध्ये जेवढे पण महत्त्वाचे जे ठिकाण आहेत, 4 ठिकाणी जिथं कुंभमेळा भरतो ते महत्त्वाचे आपल्याला माहिती पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. ठीक आहे, हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याला हे 4ही पर्याय दिले जातील किंवा एक पर्याय इथे दिलं जाणार नाही मित्रांनो. तर आपल्याला असं विचारलं जातील की यापैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही, आणि हे आपल्याला दिलेलं असतील आणि एका ठिकाणी दुसरंच पर्याय दिलेलं असेल. तर आपल्याला हे नाव माहिती पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कुंभमेळा भरतो माहित असेल तर लगेच त्या प्रश्नाचं देखील तुम्ही इथं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, चला, बाकीचे जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला भरत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बाकीचे सर्व चुकलेले आहेत मित्रांनो. पुढील जर म्हटलं तर खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी लागून नाही असं म्हटलेलं मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच राजस्थान. महाराष्ट्राच्या सीमेला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही राज्य लागून आहेत मित्रांनो. गुजरात राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक काय सांगतील मित्रांनो, डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बाकीचे महत्त्वाचे IMP पॉईंट देखील दिलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आता काय दिलेला आहे, पुढील प्रश्न आपण बघत आहोत. इतर ही सर्व माहिती बघून घ्या, PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चला पुढे आता इंग्लिश विषयाचे प्रश्नांना इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर आपल्यासाठी
खूप महत्त्वाची आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. तर टेस्ट सिरीज ही आपल्याला स्पेशल सांगली जिल्ह्यासाठी आपण सुरू केलेली आहे मित्रांनो. तर त्या टेस्टमध्ये आपण याच पॅटर्ननुसार इथं जर म्हटलं तर आपण प्रश्नांची इथं संख्या ऍड केलेली आहे मित्रांनो, किंवा स्वरूप देखील हेच ठेवलेलं आहे मित्रांनो. जो आपला अभ्यासक्रम आहे, जी आपली लेवल आहे आणि त्याचनुसार त्याच टॉपिकवरती त्याच टाईपचे प्रश्न आपण टेस्टमध्ये रोज सोडून घेत आहोत मित्रांनो. थोडक्यात स्वरूप दाखवतो मित्रांनो. जसे की इथं सहकारचे 20 प्रश्न आहेत, त्यासाठी आपल्याला आता टेस्ट सिरीज मध्ये देखील आपण इथं बदलाव करून 5 प्रश्न इथं जे 5 पर्यायचं ऑप्शन आहे ते इथं ऍड केलेलं आहे. स्वरूप तुम्ही बघू शकता, सुटसुटीत तुम्हाला टेस्ट अशा स्वरूपामध्ये दिली जाईल मित्रांनो. सर्वप्रथम हे रोज तुम्हाला पीडीएफ टेस्ट ही जी पीडीएफ स्वरूपामध्ये टेस्ट आहे ती सोडवण्यासाठी दिली जाईल. सर्वप्रथम तुम्हाला ही टेस्ट सर्व सोडून घ्यायची. सर्व सोडून घेतल्यानंतर पुढे लगेच तुम्हाला इथे आन्सर की बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, आन्सर की मध्ये उत्तर तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत मित्रांनो. आपण प्रत्येक विषयानुसार सर्व जेवढे पण आपले पर्याय जे आपल्याला विषयानुसार प्रश्नांची संख्या आहे ते सर्व प्रश्न आपण इथे ऍड केलेले आहेत. आणि या टेस्टचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय आहे माहिती का? जसं की हा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, याचे पर्याय दिले, आता खाली स्पष्टीकरणाला इथे सुरुवात झाली. त्याचं उत्तर लगेच आपण दिलेलं आहे. इथं पुढे लगेच त्याचं स्पष्टीकरण, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आयएमपी पॉईंट खूप डिटेलमध्ये आपण इथे ऍड केलेत. याच्यामध्ये जसं की आपल्याला हा पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे स्पष्टीकरण ते इथं वरती दिलं. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे जे आयएमपी पॉईंट आहेत ते इथे दिलेत. आणि इतर जे पर्याय उरतात त्याच्याविषयी देखील आपण इथं माहिती इथं ऍड केलेली आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, याचप्रमाणे तुम्ही इथं दुसरा प्रश्न बघू शकता. ठीक आहे, इथं पर्याय दिले, योग्य उत्तर दिलं. त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण या साईडला बघा, या साईडला स्पष्टीकरण दिसत असेल, त्याचं स्पष्टीकरण दिलं. महत्त्वाचे आयएमपी पॉईंट जसे की स्थापना, तत्वे आणि इतर महत्त्वाची माहिती आणि इतर जे पर्याय आहेत त्यांची देखील आपण इथं महत्त्वाची माहिती इथं ऍड केलेली आहे मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये आपल्याला या सर्व जर म्हटलं तर आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. प्रश्नांची संख्या या स्वरूपामध्ये आणि स्पष्टीकरणाचं स्वरूप देखील याच स्वरूपामध्ये आपण दिलेलं आहे मित्रांनो. आणि पुढे जर म्हटलं तर आतापर्यंत जर म्हटलं तर आता जे डेमो प्रश्नपत्रिका जी सोडवत आहे याच्यामध्ये पुढचे जे प्रश्न आहेत ते देखील आपल्या बाकीचे जर म्हटलं तर नोट्स मधून आणि टेस्ट मधून जवळपास 80 ते 90% आलेले आहेत मित्रांनो. सर्व ऑलरेडी एवढेच प्रश्न जर म्हटलं तर नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये ऍड केलेले आहेत, जे की सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत जवळपास. ठीक आहे, ठीक आहे. तर या टेस्ट सिरीज तुम्हाला कशा जॉईन करायचे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो आणि लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, सांगली जिल्ह्यासाठी स्पेशल आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. 13 ऑगस्ट पासून ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण रोज 1-2 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी देत असतो पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये आपण याचं जी प्रोसेस ठेवलेली आहे मित्रांनो. या टेस्ट सिरीज मध्ये टोटल तुम्हाला 20 टेस्ट भेटणार आहेत मित्रांनो. किती? 20 टेस्ट. आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर 13 ऑगस्ट पासून आपण ही टेस्ट सिरीज सुरू केली होती. आज जर म्हटलं तर 18 तारीख आहे. तर आजच्या तारखेपर्यंत जर म्हटलं तर 7 ते 8 टेस्ट आपल्या इथं पूर्ण झालेल्या आहेत ऑलरेडी. जेव्हा तुम्ही पेमेंट करता, पेमेंट किती ठेवलेलं आहे मित्रांनो? 139चं पेमेंट ठेवलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, 139चं पेमेंट ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता, पेमेंटसाठी आपल्याला इथं नंबर दिलेला आहे. तर याच नंबरवरती पेमेंट करायचं, याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. जेव्हा तुम्ही जॉईन होता तर आता मागे झालेला जेवढा पण प्रश्नपत्रिका आहे तर लगेच तुम्हाला एकासोबत पाठवले जातात आणि तिथून पुढे आपल्या 20 टेस्ट आपण पूर्ण करून घेणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जातं आणि रोज तुम्हाला सोडवण्यासाठी टेस्ट दिली जाते. रोज तुम्हाला 1-2 टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी दिलं जातं. त्याच्यामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. आणि या टेस्ट आपण 31 ऑगस्ट पूर्वी इथं पूर्ण करून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेच्या अगोदर सर्व टेस्ट स्पष्टीकरण, सर्व तुमची जी प्रॅक्टिस आहे आपल्याला जास्तीत जास्त करण्यासाठी या टेस्ट सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत. तर ते 31 तारखेच्या अगोदर आपण पूर्ण करून घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही 4-5 दिवसानंतर जर बघत असाल तर तोपर्यंत ऑलरेडी आपल्या 10-15 टेस्ट होऊन गेलेले असतील मित्रांनो. जेव्हा तुम्ही हे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्याच्यानंतर मागे झालेल्या सर्व टेस्ट लगेच पाठवले जातात आणि तिथून पुढच्या टेस्ट तुम्हाला मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जातं. तिथे रोज तुम्हाला टेस्ट उपलब्ध करून दिले जातात मित्रांनो. जॉईन करण्यासाठी 139चं पेमेंट ठेवलेलं, कोणत्याही नंबरवरती पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहे. याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा आपण समावेश केलेला आहे अभ्यासक्रमानुसार. आणि जर म्हटलं तर जे आयबीपीएस पॅटर्ननुसार जो आपली टेस्ट आहे तीच स्वरूप आपण ठेवलेले मित्रांनो. बाकी वैशिष्ट्य वगैरे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. नोट्स खूप महत्त्वाचे असणार आहे. टेस्टमध्ये तर भरपूर आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. जवळ एक प्रश्न आपण टेस्टमध्ये दिल्यानंतर त्याच्या मागे 7-8 प्रश्न आपण लगेच कव्हर करून घेत असतो. त्याची महत्त्वाची माहिती, आयएमपी पॉईंट, त्याचं स्पष्टीकरण आणि इतर पर्यायाची देखील माहिती देत असतो मित्रांनो. म्हणजे टेस्ट सिरीजचा तो तुम्हाला खूप सारा फायदा होणार. खूप महत्त्वाची टेस्ट सिरीज असणार आहे. सांगितल्याप्रमाणे सर्व स्पष्टीकरण डिटेलमध्ये दिले आणि इतर जी महत्त्वाची माहिती ती तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जिल्हा बँकेसाठी स्पेशल नोट्स उपलब्ध करून देतोय. बँकिंग सहकार्याचा तुम्हाला टॉपिकनुसार अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो.
मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्या हेतूने जर म्हटलं तर आपल्याला बँकिंग सहकार बाकीचे त्याचसोबत जे विषय आहेत मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, IMP GK चालू घडामोडी देखील लेटेस्ट तुम्हाला सर्व भेटून जाईल. संगणक माहिती तंत्रज्ञान याच्यावरती IMP प्रश्न भेटून जातील, ठीक आहे. बँकिंग सहकारचे तुम्हाला टॉपिक नुसार नोट्स आणि IMP प्रश्न देखील याच्यामध्ये भेटून जातील. सर्वांची किंमत आपण 229 मध्ये ठेवलेली मित्रांनो. पुढे ऑफर देखील देणार आहे, त्यासाठी व्यवस्थित पुढे बघा. तर याच्यामध्ये आपल्याला अजून काय भेटणार आहे मित्रांनो, या 7 ते 8 विषयाच्या नोट्स प्लस 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत. या सर्व 95 प्लस ज्या आपल्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो, मागील झालेल्या प्रश्नपत्रिका त्या उत्तरासोबतच तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. आणि याचा फायदा काय असतो मित्रांनो, बँकिंग सहकार, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा संगणक माहिती तंत्रज्ञान याचे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून ॲज इट इज खूप सारे रिपीट होत असतात मित्रांनो. या प्रश्नपत्रिकेमधूनच तुमच्या 8000 प्लस प्रश्न इथं कव्हर होऊन जातील मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त आपण 7 ते 8 विषयाच्या डिटेलमध्ये नोट्स उपलब्ध करून देत आहे. थोडक्यात दाखवायचं जर म्हटलं तर बघा, बँकिंग सहकारचं हे आपलं नोट्सचं पीडीएफचं आपल्याला इथं डेमो दाखवतो मित्रांनो. तर बघा, जसं की बँकिंग सहकार, बँकिंगचे जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत, सहकारचे जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते सर्व टॉपिक मी इथं कव्हर केलेले आहेत मित्रांनो. जे की बघू शकता, याच्यामध्ये आपल्याला जे प्रकरण आहे, प्रकरणामध्ये महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते सर्व ऍड केलेले आहेत मित्रांनो. बँकिंगचे टोटल जर म्हटलं तर बघा, आपण 19 टॉपिक इथं कव्हर केलेत आणि सहकारचे टोटल जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा, सहकारचे या साईडला आहेत मित्रांनो 18 टॉपिक इथं कव्हर केलेले आहेत. त्याचे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत ते सर्व पॉईंट, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर याच्या व्यतिरिक्त IMP जे आपले महत्त्वाचे टॉपिक आहेत इतर 50 मी सेपरेट काढलेत. याच्या व्यतिरिक्त ते देखील त्याच्याविषयी देखील माहिती दिली, जसं की RBI, त्याच्यानंतर जर म्हटलं तर नाबार्ड आणि बाकीचे जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते इथे ऍड केलेले आहेत. नोट्स कशा स्वरूपामध्ये असणार आहे मित्रांनो, PDF स्वरूपामध्ये सर्व. याच्यामध्ये जसं की हे प्रकरण 1 सुरू झालं, याच्यामध्ये आपल्याला त्याच्याविषयी माहिती दिली आहे मित्रांनो. माहिती त्याच्यानंतर लगेच जर म्हटलं तर संपूर्ण IMP पॉईंट वगैरे सर्व काही दिलंय, वैशिष्ट्य, उद्दिष्ट वगैरे दिलंय. त्याच्यानंतर लगेच खाली आल्यानंतर त्या टॉपिकवरती महत्त्वाचे IMP प्रश्न उत्तर, ठीक आहे. लगेच दुसरा टॉपिक सुरू झाला, त्याच्यावरती माहिती, लगेच प्रश्न उत्तर, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या या नोट्स असणार आहे, सर्व डिटेलमध्ये टॉपिकनुसार आणि प्रश्न उत्तर देखील आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपल्या या नोट्स देखील खूप महत्त्वाचे असणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास देखील करू शकता, रिव्हिजन देखील करू शकता. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 299. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, ठीक आहे, बँकिंग सहकार या सर्व विषयाच्या टॉपिकनुसार नोट्स देखील भेटतील, IMP प्रश्न देखील भेटतील. संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे देखील तुम्हाला IMP प्रश्न आपल्या या नोट्समध्ये भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त 95 प्लस प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासोबत भेटून जातील. सर्व तुम्हाला जॉईन करण्यासाठी सेम नंबर असणार आहे. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच जॉईन केलं जाईल. सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल. दोन्हीचा एकत्रित अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही नोट्सचा देखील जास्तीत जास्त अभ्यास करा आणि टेस्टचा देखील रोज 2-3 ज्या आपल्या टेस्ट येत असतात तर त्या टेस्ट सोडवा. तुमची जास्तीत जास्त इथं रिव्हिजन होऊन जाईल मित्रांनो. तर त्यासाठी आपण इथं ऑफर देखील लावलेली मित्रांनो. सर्व जी टेस्ट आहेत आपल्या 20 प्लस टेस्ट ज्या होणार आहेत मित्रांनो 31 ऑगस्ट पूर्वी, ठीक आहे. तर या सर्व टेस्ट आणि बाकी सर्व विषयाच्या ज्या नोट्स आहेत मित्रांनो आणि मागील क्वेश्चन पेपर सर्वांसाठी आपण ऑफर ठेवलेले 299 रुपये, ठीक आहे. 299 मध्ये तुम्हाला सर्व टेस्ट भेटतील, ठीक आहे. सर्व टेस्ट प्लस तुम्हाला जर म्हटलं तर सर्व नोट्स भेटतील, प्लस तुम्हाला PYQ, ठीक आहे. आपण म्हणू शकतो PYQ सर्व मागे झालेलं 95 प्लस क्वेश्चन पेपर हे सर्व काही दिलं जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर सर्वांची किंमत ठेवलेली आहे 299. जॉईन साठी आपल्याला हाच नंबर असणार आहे. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये तिथं जॉईन केलं जाईल मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व खूप महत्त्वाचे असणार आहे, ठीक आहे. तर नक्कीच याचा लाभ घ्यायला विसरू नका. खूप महत्त्वाचे हे स्टडी मटेरियल असणार आहे मित्रांनो, स्पेशल आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीसाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. अदरवाईज बॅनरवरती देखील संपूर्ण माहिती आहे. तर लवकरात लवकर जॉईन व्हा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व अतिशय महत्त्वाचं आपण स्टडी मटेरियल काढलेलं आहे, ठीक आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर इंग्लिश विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो, त्याचं देखील स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. तर थोडक्यात स्वरूप काय होतं ते सांगतो. तर बघा, इथं जर म्हटलं तर आपल्याला एरर गावसायचा होता. इथं आपल्याला वेगवेगळे वाक्य दिलेत मित्रांनो. तर त्यातील कोणतं वाक्य इथं त्या वाक्यामध्ये एरर आहे, ठीक आहे. तर ते आपल्याला इथं गावसायचं होतं. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर गिवन राईज फॉर हे आपलं इथं एरर दिसत आहे मित्रांनो. म्हणजे कुठं इथं गिवन राईज फॉर हे जे आहे इथं एरर दिसत आहे. इथं काय असायला पाहिजे होतं, गिवन राईज टू, ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असायला पाहिजे होतं, ऑप्शन क्रमांक बी. पार्ट बी मध्ये इथं एरर आहे, तर पार्ट बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकी जर म्हटलं तर बघा, आपल्याला त्याच्याविषयी थोडंफार स्पष्टीकरण दिलंय. याच्याविषयी तुम्हाला जर म्हटलं तर IMP पॉईंट देखील दिलेला आहे, ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर एक शब्द दिला, त्याचा विरुद्धार्थी आपल्याला शब्द इथे निवडायचा होता मित्रांनो. या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, बघा त्याचा अर्थ आपल्याला काय होतो आणि त्याचा विरुद्धार्थाचा शब्द काय होतो मित्रांनो, इंटरनॅशनल. तो कोणत्या याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ई, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 नंबरचे ऑप्शन इथं बरोबर असणार
असणार आहे. एक शब्द होता त्याचा विरुद्धार्थी शब्द इथं आपल्याला विचारला होता. बाकीचे जे शब्द आहेत मित्रांनो त्याचे देखील जर म्हटलं तर आपल्याला योग्य अर्थ काय आहेत मराठीमध्ये ते देखील मी लगेच खाली ऍड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला लगेच समजून येईल. पुढे बघा फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न होता. एक वाक्य दिलं त्याच्यामध्ये एक आर्टिकल किंवा आपल्याला एक शब्द भरायचा होता मित्रांनो. तर एक पूर्ण वाक्य इथं योग्य आपल्याला कोणता शब्द बसेल तर आफ्टर ऑप्शन क्रमांक सी. याच्या लुक आफ्टर इथं दिलेले मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथं लुकच्या पुढे आफ्टर हा शब्द इथं योग्य बसत आहे. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे आणि लुक ॲट म्हणजे पाहणे. ठीक आहे अशा प्रकारचा. आणि बाकी लुक इनटू जर म्हटलं तर चौकशी किंवा तपास करणे. इतर जे आपल्याला पर्याय दिलेत त्यांचे देखील आपल्याला व्यवस्थित मराठीमध्ये अर्थ दिलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे या वाक्यामध्ये योग्य कोणता शब्द बसतो मित्रांनो आफ्टर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला एक शब्द दिलेला आहे त्याचा समानार्थाचा आपल्याला शब्द निवडायचा होता. तर त्याच्या समानार्थाचा शब्द ऑप्शन क्रमांक सी डेडली होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी ते कसं आलं मित्रांनो ते देखील दिलंय. तर बघा या शब्दाचं जर म्हटलं तर थोडक्यात जर म्हटलं तर अर्थ काय होतो मृत्यू घडवून आणणारे किंवा प्राणघातक अशा प्रकारचं कृत्य. ठीक आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो डेडली. ठीक आहे डेडली. ठीक आहे अशा प्रकारचं त्याचं देखील जर म्हटलं तर प्राणघातक असा अर्थ होतो. ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे ऑप्शन आहेत तर ठीक आहे त्याचं जर म्हटलं तर मराठीमध्ये काय अर्थ होतो जसं की याचा लाईटचा अर्थ होतो हलका किंवा प्रकाश. ठीक आहे त्याच्यानंतर जर म्हटलं तर याचा अर्थ होतो धोकादायक. ठीक आहे त्याच्यानंतर याचा होतो क्रूर. ठीक आहे क्रूर अशा प्रकारचा आणि याचा अविचारी. ठीक आहे बाकीच्या जे आहेत त्याचे देखील अर्थ इथं मी सांगून घेतलेले आहेत. या टाईपचे ऑलरेडी भरपूर प्रश्न आपण आपल्या टेस्टमध्ये इथं कव्हर केलेले आहेत. सर्व टाईपचे प्रश्न आपण इथं कव्हर केलेले आहेत आपल्या टेस्टमध्ये. टेस्ट सिरीज त्यासाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी. पुढे बघा आपल्याला संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती जर म्हटलं तर जेवढे पण प्रश्न आहेत ना ऑलरेडी आपण एक तर टेस्टमध्ये कव्हर केलेत किंवा जर म्हटलं तर आताच्या इथून मागच्या फक्त 7-8 टेस्ट झाल्यात त्याच्यामधील भरपूर हे प्रश्न आपण बघितलेले आहेत किंवा त्याची माहिती ऑलरेडी बघितलेली आहे. त्याच्याबद्दल मी बोललेलो देखील आहे मागील क्लासमध्ये. किंवा आपण फक्त PYQचं किंवा मागील क्वेश्चन पेपर त्याच्यानुसार जर म्हटलं तर IMP एक PDF तयार केलेलं आहे. आपल्या नोट्समध्ये तुम्हाला ते संगणक व माहिती तंत्रज्ञान याचा IMP PDF तुम्हाला भेटत जाईल IMP क्वेश्चनचं. त्याच्यामधील हे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो. आता फक्त आपल्याला नमुना प्रश्न पत्रिका दिली तर ते सर्व प्रश्न आपल्या या PDF मध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. जसं की आपल्याला LAN चा पूर्ण रूप काय म्हणजे फुल फॉर्म विचारलाय मित्रांनो. तर आपल्याला लोकल एरिया नेटवर्क म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे इतर महत्वाची त्याच्यामध्ये IMP पॉईंट वगैरे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे खालीपैकी कोणता डेटा संग्रहित करण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही. तर कोणता आपल्याला इथं डिव्हाइस डेटा संग्रहित करण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही तर माऊस मित्रांनो. ठीक आहे बाकी जर म्हटलं तर आपल्याला बाकीचे जे पर्याय आहेत जसं की पेन ड्राईव्ह दिले हार्ड डिस्क दिलंय किंवा आपल्याला DVD दिले. ठीक आहे तर हे यांच्यामध्ये आपण डेटा संग्रहित करू शकतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि कधी कधी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याला माऊस हे कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे. ठीक आहे तर इनपुट डिव्हाइस आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यावरती ऑलरेडी भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर त्याचा वापर डेटा साठवण्यासाठी होत नाही. तर इथं जर म्हटलं तर आपण पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क त्यासोबत DVD यांच्यामध्ये आपल्याला डेटा साठवला जातो. त्याच्यामुळे इनपुट डिव्हाइस मध्ये माऊस येतं आणि याच्यामध्ये डेटा साठवला जात नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे मित्रांनो हे गोष्ट लक्षात घ्या. आणि बाकी हे जर म्हटलं तर हे स्टोरेज डिव्हाइस आहेत मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे चला पुढील प्रश्न. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे हे टिंब हे संगणकाचे आउटपुट डिव्हाइस आहे. तर कोणते डिव्हाइस आहे मित्रांनो आउटपुट डिव्हाइस. मग आपल्याला इथं जर म्हटलं तर पर्यायामध्ये ते दिलं नव्हतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा व्हिडिओ सुरू केला तेव्हा सांगितलं होतं काही पर्यायामध्ये चुकी दिलेली आहे ऑलरेडी. ही नमुना प्रश्नपत्रिका असल्यामुळे एवढ्या डिटेलमध्ये चांगले प्रश्न दिलेले नाहीयेत किंवा फक्त स्वरूप दाखवलेले कशा प्रकारचे प्रश्न असतील. आणि इथं पर्याय देखील इथे चुकीचे दिलेत. जसं की याच्यामध्ये आपल्याला एक पण पर्याय इथे येत नाही कारण इथं जर म्हटलं तर कोणकोणते आपल्याला आउटपुट डिव्हाइस आहेत तर आपल्याला प्रिंटर देखील येतं आणि मॉनिटर देखील येतं. हे दोन्ही डिव्हाइस आउटपुट आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे इथं आपल्याला योग्य पर्याय दिलेला नाहीये. ठीक आहे म्हणजे याचं जर म्हटलं तर प्रिंटर आणि मॉनिटर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे मॉनिटर संगणकाकडून जी पण मिळालेली जी माहिती आहे ती स्क्रीनवरती दाखवतो. त्याच्यामुळे ते आउटपुट डिव्हाइस आहे असं आपण म्हणू शकतो. मॉनिटर झाला आउटपुट डिव्हाइस प्रिंटर झाला आउटपुट डिव्हाइस. याच्या व्यतिरिक्त आपल्याला इथं बघा
बाकीचे पर्याय दिले सीपीयू, कीबोर्ड, त्याचबरोबर हार्ड डिस्क. तर आपल्याला कीबोर्ड आणि माऊस जर म्हटलं तर आपल्याला हे इनपुट डिव्हाइस आहेत मित्रांनो. जस्ट जर म्हटलं तर तुम्हाला ते सांगितलं वरती बघा, इथं आपल्याला माऊस हा जर म्हटलं तर हा इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची जी इतर महत्त्वाची माहिती देत असतो ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यासोबत जर म्हटलं तर हे प्रोसेसिंग युनिट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हे देखील होणार नाही मित्रांनो. ठीक आहे. बाकीचे पर्याय वगैरे त्याच्याविषयी तुम्हाला थोडीफार अजून माहिती दिलेली आहे, जी की पीडीएफ तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करून ती बघू शकता. इथं आपल्याला रॅमचे पूर्ण रूप इथं विचारलंय. ऑलरेडी हा कित्येक वेळा आपण मागील क्वेश्चन पेपर सोडवला, त्याच्यामध्ये देखील प्रश्न कव्हर केला आणि आपल्या टेस्टमध्ये देखील आपण त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर याचा फुल फॉर्म आपल्याला काय सांगता येईल, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि रॅम म्हणजेच आपल्याला संगणक चालू असताना तात्पुरता जो डेटा आहे आणि सूचना ठेवण्यासाठी रॅम वापरली जाते असं आपल्याला म्हणू शकतो. रॅमचा फुल फॉर्म आपल्याला इच्छा विचारलाय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आणि जर म्हटलं तर व्हॅलेटिल मेमरी आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे, तर व्हॅलेटिल मेमरी आहे अशा प्रकारचा आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकीचे पर्याय आहेत त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. पुढे बघा, आपल्याला जर म्हटलं तर डिफॉल्टनुसार एमएक्स आपल्याला म्हटलेलं डिफॉल्टनुसार एक्सेल वर्कबुकमध्ये किती वर्कशीट असतात. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादा जर म्हटलं तर न्यू वर्क करायला जातो त्याच्यामध्ये एक्सेलमध्ये, तर आपल्याला डिफॉल्टनुसार एक्सेल वर्कबुकमध्ये आपल्याला किती वर्कशीट असतात असं विचारलं मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर देखील इथं पर्यायामध्ये दिलेलं नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आता जर म्हटलं तर जुने जे म्हटलं तर जे जुने अपडेट होते, ठीक आहे, आपण म्हणू शकतो आपण जे जुने व्हर्जन होते, ठीक आहे, जुने व्हर्जन होते तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट ज्या वर्कशीट होत्या त्या 3 असायच्या मित्रांनो. परंतु आता हे अपडेट झालेले मित्रांनो, इथं प्रश्न एक असायला पाहिजे, इथं पर्यायामध्ये एक असायला पाहिजे होतं. कारण आता जर म्हटलं तर बाय डिफॉल्ट एकच आपल्याला वर्कबुक इथं वर्कशीट आपल्याला दिसत असते पहिल्यांदा. आपण त्या वाढू शकतो. ठीक आहे. परंतु बाय डिफॉल्ट जर म्हटलं तर पहिल्यांदा एकच वर्कशीट दिलेली असते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे जर म्हटलं तर जे 3 उत्तर दिलेले आता सध्याला 3 उत्तर योग्य दिलेलं आहे. तर हे जर म्हटलं तर एक्सेलचे जे जुने व्हर्जन आहेत मित्रांनो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 3 वर्कशीट होते मित्रांनो. ठीक आहे. 3 वर्कशीट असायची. तर प्रश्नानुसार प्रश्न कसा येतोय त्याच्यानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर देखील इथे चेंज करू शकता. हे जुन्यानुसार आपल्याला जुन्या व्हर्जननुसार आपण हे 3 वर्कशीट यायचे असं आपण म्हणू शकतो. परंतु आता नवीन व्हर्जननुसार त्याच्यामध्ये वर्कशीट किती असतात मित्रांनो, बाय डिफॉल्ट एक वर्कशीट असते मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर इथं 2 पर्यायाने आपण देऊ शकतो. तर पुढील प्रश्न बघा, टीसीपी आयपी डाटा लिंक लेअरचे उदाहरण कोणते. उदाहरण विचारलं होतं मित्रांनो. तर ऑप्शन एक म्हणजेच इथरनेट. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. इथरनेट हे डाटा लिंक लेअरशी संबंधित प्रमुख तंत्रज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. आणि थोडीफार इतर माहिती दिलेली आहे जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. आता हे पीडीएफ ऑलरेडी मी दिलेलं आहे मित्रांनो आणि आपल्या टेस्ट सिरीजचं देखील आपल्याला पुढील भाग स्पष्टीकरणाचा घ्यायचा आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे थोडं पटपट यामध्ये आपल्याला काय काय प्रश्न विचारले गेले त्याचं उत्तर काय आहे ते फक्त मी तुम्हाला सांगतो. स्पष्टीकरण संपूर्ण आपल्याला पीडीएफ मध्ये भेटून जाईल. टेलिग्रामला जॉईन व्हा, हे पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. बाकीचे जे पण आहेत मित्रांनो ते कशाशी संबंधित आहे त्याच्याविषयी तुम्हाला पुढे माहिती दिली. तर बघा पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, एनआयसी म्हणजेच नेटवर्क इंटरफेस कार्ड. ठीक आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर ज्या लहान तुकड्यांचा स्वरूप डेटा साठवला जातो, लहान तुकड्याच्या स्वरूपामध्ये डेटा साठवला जातो, तर त्याला काय म्हणतात मित्रांनो. म्हणजेच आपल्याला म्हटलंय नेटवर्क इंटरफेस कार्डमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपामध्ये डेटा साठवला जातो, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला फ्रेम म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी फ्रेम विषयी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि डाटा लिंक लेअर युनिट्स त्याला फ्रेम म्हणतात मित्रांनो. नेटवर्क लेअर युनिट्स त्याला जर म्हटलं तर पॅकेट्स म्हणतात. ही देखील याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता डाटा लिंकचा तुम्हाला जर म्हटलं तर आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, आता इथे नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेत. तर हे जे आयएमपी पॉईंट असतात ना ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. ठीक आहे. जसे की आता डाटा लिंक लेअर वरती आलेले मित्रांनो, तर आता नेटवर्क लेअर युनिट वरती येऊ शकतो. ठीक आहे. तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मग पॅकेट्स. ठीक आहे. अशा प्रकारचं. किंवा आपल्याला जर म्हटलं तर ट्रान्सपोर्ट लेअर युनिट वरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर जे आपले इम्पॉर्टंट पॉईंट असतात मित्रांनो तेच आपण याच्यामध्ये टेस्टमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो. प्रश्न त्याचं स्पष्टीकरण आयएमपी पॉईंट. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये टेस्ट देखील असणार आहे मित्रांनो, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहेत. चला पुढील प्रश्न बघा. पुढील गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत मित्रांनो. फक्त प्रश्न काय होता त्याचं उत्तर सांगून घेतो, थोडक्यात जे आहे स्पष्टीकरण सांगतो मित्रांनो. बाकी डिटेलमध्ये आपल्याला आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे, काही अडचण नाही, किंवा या पीडीएफ मध्ये दिलेला आहे. तर बघा हा प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो. हा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला चुकलेला आहे. इथं काय दिलंय, काही नेते अप्रामाणिक असतात. त्यानंतर जर म्हटलं तर पुढे दिलेलं आहे दुसरं वाक्य, हे पहिलं वाक्य झालं मित्रांनो. आणि जर म्हटलं तर सत्यप्रिय हा नेता आहे. ठीक आहे.
सत्यप्रिय हा नेता आहे, हे दुसरं वाक्य आहे. तर आपल्याला काय निकष काढता येतील, तर तो आपल्याला विचारलाय. आता इथं सत्यप्रिय प्रामाणिक आहे हे होईल का? नाही. त्याच्यानंतर हे देखील म्हटलं तर आपल्याला बघा कोणतं योग्य उत्तर दिसत नाही मित्रांनो, हे देखील होणार नाही. काही नेते प्रामाणिक असतात, हे देखील होणार नाही. म्हणजे हा प्रश्न किंवा ज्याचे पर्याय आहे ते चुकीचं दिसत आहे मित्रांनो. पर्यायामध्ये त्याचं उत्तर दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे योग्य जो निकष आहे तो निघत नाही मित्रांनो, निकष निघत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये दिलेलं नाहीये. थोडक्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडेसे जर म्हटलं तर हे फक्त स्वरूप आहे. त्याच्यामध्ये जे प्रश्न आहे किंवा जे पर्याय आहेत ते ॲक्युरेट दिलेले नाहीयेत मित्रांनो. बाकी त्याच्या व्यतिरिक्त माहिती इथं दिलेली आहे थोडीफार. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील बघा आपल्याला जर म्हटलं तर एक शब्द दिलेला आहे. आता आपल्याला जर म्हटलं तर इथं TOPS हा आपल्याला शब्द दिलेला आहे. तर याच्यामुळे जर म्हटलं तर प्रत्येक हे जे अक्षर किंवा शब्द आहेत मित्रांनो, तर आपल्याला काय करायचे, तर या अक्षरांपासून ओ ने सुरू होणारी अर्थपूर्ण रचना होणारा एखादा आपल्याला शब्द तयार करायचा आहे आणि त्याचं अंतिम अक्षर कोणतं येईल ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजे या अक्षरांपासून एखादा शब्द बनवायचा आणि तो शब्द ओनीच सुरू झाला पाहिजे. ठीक आहे, ओनी सुरू झाला पाहिजे, अर्थपूर्ण शब्द असायला पाहिजे आणि त्याचं जे अंतिम अक्षर आहे ते कोणतं आहे ते आपल्याला विचारलंय. जसे की मग ओनी सुरुवात केली तर ह्या 4 अक्षरांपासून आपल्याला पहिल्यांदा पी घेतलं तर हे अक्षर जर म्हटलं तर याचा आपल्याला हा जर म्हटलं तर हा शब्द तयार होतो. हाच फक्त अर्थपूर्ण शब्द आहे. याचा अर्थ थोडक्यात जर म्हटलं तर त्याचा अर्थ देखील तुम्हाला इथं असायला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा आपल्याला जर म्हटलं तर हा शब्द तयार होतो, दुसरा जर म्हटलं तर हा तयार होतो, परंतु हा अर्थपूर्ण नाहीये. असं आपण O+S+T+ असा प्रकारचं केलं तर हा शब्द तयार होतो. तर यांचे अर्थ लागत नाही मित्रांनो, परंतु याचा थोडाफार अर्थ लागतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला थोडेसे जर म्हटलं तर थोडासा प्रश्न अवघड आहे किंवा थोडेसे या टाईपचे प्रश्न येतील असं सांगण्याचा उद्देश असेल त्या आपल्याला नमुना प्रश्नांचा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचे इथे एक शब्द अक्षर दिले, त्याच्यापासून ओनी सुरू होणारा आपल्याला अर्थपूर्ण रचना करायची होती मित्रांनो. एक्झॅक्ट व्यवस्थित प्रश्न दिलेला नाहीये. काय वेळेस जर म्हटलं तर व्यवस्थित सोडवलं तरी त्याचं योग्य उत्तर निघत नाही आणि ते जरी सोडवलं त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित डोकं लावलं तर काय वेळेला अर्थपूर्ण होत नाही. तर थोडक्यात जर म्हटलं तर हा एक थोडासा शब्द तयार होतो आणि त्याचं शेवटचं अक्षर आपल्याला म्हणजे अंतिम अक्षर कोणतं तर ते यस आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मित्रांनो परीक्षेला. तर ते ऑलरेडी आपण आपल्या नोट्समध्ये किंवा टेस्टमध्ये आपण कव्हर करत चाललेलो आहे. त्याच्यावरती आपण ऑलरेडी टेस्ट बनवायला सुरुवात केलेली आहे संपूर्ण याच पॅटर्ननुसार. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची असणार आहे तुमच्यासाठी. पुढे नातेसंबंध याच्यावरती प्रश्न विचारला मित्रांनो. A+B म्हणजे ए ही बी ची आई आहे. त्याच्यानंतर A-B म्हणजे ए हा बी चा वडील आहे. त्याच्यानंतर पी ही आर ची आजी आहे. तर याचा अर्थ काय? ठीक आहे, आता जर म्हटलं तर पी ही आर ची आजी आहे तर याचा अर्थ काय? ऑलरेडी जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, उत्तरामध्येच आपल्याला जर म्हटलं तर त्याचं लगेच समजून येते. तर मांडणी जर केली तर P+Q ही काय, याचा अर्थ काय होतो? पी ही क्यू ची आई आहे. त्याच्यानंतर Q-R हे जर काय, याचा अर्थ काय होतो? क्यू हा आर चा वडील आहे आणि त्याच्यावर तो म्हणून आपण लगेच समजू शकतो पी ही क्यू ची आई आणि क्यू हा आर चा वडील आहे मित्रांनो. म्हणजे पी ही आर ची आजी होईल मित्रांनो. आणि त्याची जर म्हटलं तर ही रचना ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कोणता योग्य अर्थ होतो ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर. तर हा अर्थ लगेच इथं होतो प्लस म्हणजे इथं जर म्हटलं तर आपल्याला प्लस काय दिलंय आई आणि मायनस जर म्हटलं तर वडील. तर हेच आपल्याला अर्थ योग्य इथं पूर्ण होतो, लगेच समजून येतं प्रश्न वाचल्या. ठीक आहे, तर या टाईपचा इथं प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर महेश डावीकडून 7वा आणि उजवीकडून 18वा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, डावीकडून प्लस आपल्याला काय करायचं, इथून डावी जसं की आपण घेऊया डावीकडून आणि उजवीकडून आणि त्याच्यामध्ये एक मायनस करायचं. तर ते आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असतं. जसं की डावीकडील जी क्रमांकांची संख्या आहे आणि उजवीकडील क्रमांकाची संख्या त्याच्यामध्ये प्लस करायचं आणि एक मायनस करायचं. डावीकडून किती येतं? 7+18 आणि त्याच्यामध्ये -1 केलं तर 24 येतं. तर बघा ऑप्शनमध्ये 24 उत्तर नाहीये, तर निश्चित सांगता येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं हे होणार नाही मित्रांनो. निश्चित सांगता येतं 24 उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक काय होईल मित्रांनो? तर बघा यापैकी नाही. ठीक आहे, यापैकी नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, यापैकी नाही, कारण याचं उत्तर किती येतं? 24 येतं मित्रांनो. कन्फ्यूज होऊ नका, आपल्याला नक्की माहिती आहे उत्तर तेच येतं, तर डायरेक्टली यापैकी नाही. जे 5 नंबरचं ऑप्शन किंवा 4 नंबरचं ऑप्शन असेल ते आपण योग्य उत्तर इथं देऊन टाकायचं आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलंय. खालीलपैकी 4 एकाच प्रकारचे आहेत तर वेगळा कोणता? ठीक आहे, 4 एकाच प्रकारचे आहेत
आणि एक वेगळा आहे, तर वेगळा आपल्याला प्रकार कोणता ते विचारला आहे. पर्याय काय दिलेत, किलोग्राम, किलोमीटर, इंच, फूट आणि यार्ड. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर किलोग्राम हे वेगळं आहे. याच्या मागचं काय आहे मित्रांनो, बाकी जर म्हटलं तर आता किलोग्राम हे मास मोजण्यासाठी, म्हणजे आपण म्हणू शकतो एक वस्तू वगैरे मोजण्यासाठी, वस्तुमान किंवा वजन मोजण्यासाठी आपल्याला ते एकक आहे किलोग्राम. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर किलोमीटर, इंच, फूट, यार्ड हे लेंथ म्हणजेच लांबी मोजण्याचे एकक आहेत मित्रांनो. हे सर्व लांबी मोजण्यासाठी आपल्याला वापरले जातात. जसं की किलोमीटर मध्ये लांबी मोजतो आपण, इंच मध्ये, फूट मध्ये आणि यार्ड मध्ये लांबी मोजतो. आणि फक्त किलोग्राम जर म्हटलं तर हे वजन किंवा वस्तुमान मोजण्यासाठी आपण वापरतो, तर ते त्याचं एकक आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ते याच्यात बसत नाही, हे वेगळं पडतं. किलोग्राम हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, आपल्याला समीकरण सोडवा याच्यावरती 2-3 प्रश्न नक्की विचारले जाणार आहेत. कारण 6 मध्ये जर म्हटलं तर नमुना प्रश्न 6 मध्ये आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी आले, 7 मध्ये देखील आपल्याला समीकरण सोडवण्यासाठीच इथं प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. आणि पुढे देखील त्याच टाईपचा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघूयात मित्रांनो. बघा, आपल्याला सोपा प्रश्न दिलेला आहे, 42 प्लस 73 प्लस आपल्याला 137 दिले मित्रांनो. तर 42 प्लस 73 होते 115, 115 प्लस 137 होतात 252. तर 252 या प्रश्नाचं इथं ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. एवढे आपल्याला बेसिक सोपे प्रश्न विचारले जाणार नाही, थोडेसे अवघड येतील. या टाईपचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतो. कायांना जर म्हटलं तर असं म्हटलं तर आपल्याला गुणाकार, भागाकार, तिरकस गुणाकार, तिरकस भागाकार व्यवस्थित जमत नाही, तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं आपल्याला काही विचारलंय, 20 गुणिले आपल्याला अर्धा भाग दिलेला आहे, 1/2 अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो, किंवा आपण म्हणू शकतो हाफ दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं देखील आपण लिहू शकतो मित्रांनो. ठीक आहे. आणि याचं डायरेक्टली बे आपण म्हणू शकतो 10 20. ठीक आहे. म्हणजे 10 इथं आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं मित्रांनो. तर यापैकी नाही, इथं 10 कुठं दिले का नाही, त्याच्यामुळे यापैकी नाही हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. डायरेक्टली आपल्याला इथं गुणाकार करायचा होता किंवा आपला भागाकार करायचा होता आणि लगेच प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होतं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात 20चा अर्धा भाग आपल्याला विचारला होता, असं देखील आपण समजू शकत होतो, 20चा अर्धा भाग. परंतु गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे इथं विद्यार्थी कन्फ्युज होऊ शकत होते. परंतु आपलं 10 ते प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. त्याप्रमाणे आपण इथं सोडू शकता. पुढे बघा, आपल्याला म्हटलेलं आहे एका लिंबाची किंमत 10 पैसे असेल तर 6 लिंबाची किंमत किती. आता साहजिकच आहे, लगेच 60 पैसे. आपण 10 गुणिले 6 केलं तर 60 पैसे येतं. एवढे पण सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. फक्त आपल्याला एक अशा प्रकारचे प्रश्न येतील, थोडेसे आपल्याला त्यांची लेवल हाय असेल, थोडीशी मध्यम लेवल असेल. हे खूपच सोपे प्रश्न इथं मॅथमध्ये त्यांनी नमुनामध्ये दिलेले आहेत, नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये. एवढे सोपे नाही येणार, मध्यम लेवलचे येतील मित्रांनो. तर बघा, 60 पैसे आपल्याला इथे दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. फक्त गुणाकार करायचं आणि ते प्रश्नाचं इथं योग्य उत्तर आलं. तर पुढील प्रश्न बघा, टेबल फॉर्मॅटमध्ये इथे विचारला गेला मित्रांनो. तर याच्यावरती जर म्हटलं तर एक टेबल दिलेला असतो मित्रांनो, जसं की स्क्रीनवरती बघू शकता. आणि त्या टेबलवरती 2-3 प्रश्न तुम्हाला एकासोबत विचारले जाणार. तर टेबलचा थोडा फक्त व्यवस्थित अभ्यास करायचा. तर याच्यामध्ये मग आपल्याला काय दिलंय बघा, एका विद्यार्थ्याने याच्यासाठी देखील कॉल केला होता, स्पष्टीकरण तसं मी याच्यामध्ये दिलंय. तर इथे जर म्हटलं तर या तक्त्यामध्ये या टाईपचे प्रश्न येतील, असाच प्रश्न येईल असं काही नाही. तर इथं आपल्याला जर म्हटलं तर परीक्षेमध्ये टोटल जर म्हटलं तर 300 पैकी गुण दिले जातात. म्हणजे टोटल जर म्हटलं तर 300 गुणांची आपण म्हणू शकतो लेखी परीक्षा आहे. आणि मुलाखत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. मुलाखत जर म्हटलं तर 100 पैकी गुणांवरती. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर 1000 उमेदवार आहे, त्याचं वर्गीकरण खाली केलंय. आता इथं टोटल जे गुण आहेत मित्रांनो, 300 पैकी किती विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले त्याच्याविषयी माहिती आहे. आणि मुलाखतीविषयी इथे तुम्हाला इथे माहिती आहे की किती विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले. आणि इथं टोटल जर म्हटलं तर हा तक्ता दिलेला आहे. त्याच्यावरती प्रश्न काय विचारलाय, किती उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत दोन्हीमध्ये 69% मिळाले. आता ठीक आहे, 69 किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले असं प्रकारचं. आता 300 जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम म्हटलं तर 300 दिलेले आहे, 300 गुण, आणि त्यासोबत मुलाखत ते 100 गुणांची दिलेली आहे. तर आता या दोघांच्या आपल्याला काय काढावं लागणार मित्रांनो, 69%. समजून घ्या कसं सोडायचं. 69% आपल्याला या 300चे 69% किती होतात, 100चे 69% ते किती होतात ते काढायचं आणि ते या तक्त्यामध्ये बघायचं. आता 69% जर म्हटलं तर आपल्याला बघा इथे मी काढून दाखवलेलं आहे. इथे जर म्हटलं तर लेखी परीक्षेमध्ये 69% काढलं तर 210 गुण किंवा त्याच्या प्लस असणारे विद्यार्थी होतात. म्हणजे तो तक्ता कोणता आहे, हा तक्ता आहे मित्रांनो. आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला मुलाखतीचा विचार करावा लागेल. तर मुलाखतीनुसार जर म्हटलं तर 4 नंबरचा तक्ता एक होत आहे मित्रांनो. आणि इकडे जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर 9 नंबरचा इथं आपण बघू शकता 9 नंबरचा एक होत आहे मित्रांनो. आणि त्याच्यानुसार फक्त आपल्याला टोटल मग जे विद्यार्थी आहेत
ते मिळवणारे विद्यार्थी ते आपल्याला किती होतात ते विचारले. तर 4+9 करायचे मित्रांनो, तर 13 उमेदवार होतात मित्रांनो. ठीक आहे, तर हेच प्रश्नाचं आपलं इथं योग्य उत्तर होतं मित्रांनो. अशा प्रकारचा इथं प्रश्न इथं विचारला गेला होता मित्रांनो. पुढे बघा 80 नंबरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, त्याच तक्त्यावरती आलेला मित्रांनो, त्याच टेबलवरती आलेला आहे. तर याच्यामध्ये जवळपास 225 जे उमेदवार आहेत ते लेखी परीक्षेमध्ये पास करायचे असल्यास पास होण्यासाठी कमीत कमी गुण किती पाहिजे. ठीक आहे, तर हे विचारलंय मित्रांनो. त्याचं देखील स्पष्टीकरण संपूर्ण दिलेलं मी डिटेलमध्ये. तर एवढे एवढे जर म्हटलं तर एवढ्या याच्यामधले जे विद्यार्थी ते पास होण्यासाठी गुण किती लागतील, तर एवढे उमेदवार 94 उमेदवार होतात 260+ गुण मिळवणारे, किंवा 210 ते 259 गुण मिळवणारे किती उमेदवार होतात 80. ठीक आहे, तर अशा प्रकारची इथं उमेदवारांची संख्या दिलेली मित्रांनो. तर आपल्याला टोटल जर म्हटलं तर बेरीज केली तिन्ही गटांची टोटल, तर 328 होते मित्रांनो. तर अशा प्रकारे टोटल आपल्याला बेरीज इथं करायची होती मित्रांनो. ठीक आहे, टोटल बेरीज जर म्हटलं तर 228 होते सुमारे. तर म्हणजे जर म्हटलं तर पर्यायामध्ये थोडंसं वरती खाली दिलेलं असतं. मग त्याच्यानुसार जर म्हटलं तर बेरीज केल्यानंतर कट ऑफ काढला तर आपल्याला तो कट ऑफ आसपास येतो मित्रांनो. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. ठीक आहे, आता पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला त्याच्याच वरती आपल्याला सुमारे 42% उमेदवार मुलाखतीसाठी कोणत्या गुणांवरती येतात. ठीक आहे, गुणांच्या गटात येतं असं विचारलंय. तर त्याचं देखील इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच टाईपचा इथं प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती. इथून पुढे बघा मराठी विषयाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर इथे जर म्हटलं तर पहिला कोणत्या टाईपचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, दोष ओळखायला सांगितलेला आहे. तर इथे काय वाक्य दिलेत मित्रांनो, बघा वाक्य पूर्ण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही भाग केलेत. तर कोणतं चुकीचं आहे ते आपल्याला विचारलंय. तर इंग्लंडमधून जन्मलेल्या, आता इथं याच्यामध्ये दोष दिसत आहे, इथं इंग्लंडमध्ये पाहिजे होते, इंग्लंडमध्ये जन्मलेल्या, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आहे 1 नंबरचं वाक्य त्याच्यामध्ये दोष आहे मित्रांनो. तर ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. पुढे त्याच प्रकारचं वाक्य मित्रांनो इथे दोष ओळखायला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला कोणत्या याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे दोष मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे झाली. गावी झाली ऐवजी इथं काय पाहिजे होतं मित्रांनो, झाली होती, झाली आहे असं पाहिजे आहे. तर इथं झाली होती असं पाहिजे होतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये इथं दोष दिसत आहे. ठीक आहे, तर त्याच टाईपचे प्रश्न जर म्हटलं तर असं विचारले जातात मित्रांनो. 2 त्याच टाईपचे प्रश्न दिलेले आहेत. आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला योग्य शब्द ओळखायला सांगितलेलं एक वाक्य दिले, त्यासाठी योग्य शब्द जसं की स्वतःची सर्व कामे करणारा, तो कोण असतो मित्रांनो, स्वावलंबी. ठीक आहे, म्हणजे स्वतःची कामे करणारा. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, इथे स्पष्टीकरण दिले आणि बाकी त्याचा अर्थ वगैरे दिलेला आहे. पुढे जर म्हटलं तर बघा या वाक्यासाठी अशा प्रकारचा पुन्हा प्रश्न आलाय, कोणतेही काम करू शकणारा, म्हणजे एक वाक्य दिलंय तर त्यासाठी एक योग्य शब्द, तर ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. ठीक आहे, या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, मराठीचे देखील अशा टाईपचे प्रश्न विचारलेत, स्पष्टीकरण आणि बाकीची माहिती PDF मध्ये दिलेली आहे तशी. ठीक आहे, उत्तर वगैरे तुम्हाला समजून आलं. तर या टेस्ट सिरीजमध्ये आपण हे सर्व या टाईपचे प्रश्न कव्हर करणार आहोत. तर जॉईन व्हायला विसरू नका. सर्व माहिती ऑलरेडी दिलेली आहे, कोणत्या नंबरवरती पेमेंट करू शकता, स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल. तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.